कल्याण रेल्वे स्थानकाचा पाणी पुरवठा खंडित झालेला आहे। स्टेशनला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन महापालिकेने बंद केली आहे। 4,41,00,000 ची पाणीपट्टी थकवल्याने महापालिकेने ही कारवाई केलेली आहे। मालमत्ता कर तसेच पाणीपट्टी थकबाकीदारांवरती आता केडीएमसीने आता कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे आणि महानगरपालिकेच्या याच कारवाईच्या कचाट्यात आता कल्याण स्थानक देखील आलेलं आहे। मी सध्या उभा आहे कल्याण रेल्वे स्थानकावरती आणि याच ठिकाणी 4,42,00,000 रुपये थकबाकी असल्याने पाणीपट्टी जी आहे ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कल्याण स्थानकाची ही खंडित केलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर अनेक वेळा पत्रव्यवहार करून अनेक अल्टिमेट देऊन तरी देखील रेल्वे प्रशासनाकडनं कुठल्याच प्रकारची थकबाकी ती भरण्यात आली नाही। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर अभय योजना सुरू आहे आणि या योजनेचा फायदा घेत 32 लाख रुपये कमी देखील करण्यात आलं होतं व त्यानंतर देखील रेल्वे प्रशासनाला सूचना देण्यात आली होती। मात्र रेल्वे प्रशासनाने अभय योजनेचा फायदा पण घेतला नसून या ठिकाणी पाणी पुरवठा जो आहे स्थानकाचा हा खंडित झालेला आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण।